नक्कीच टॉस झालेला आहे. टिंबोली संघाने जिंकले आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. मी सुंदर पाटील आणि नितीन पाटील दामणगावच्या या दोन खेळाडूंना आवाज देऊ इच्छितो की आपण या मुख्य व्यासपीठावर यायचं आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आयोजन कमिटीच्या वतीने आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आपण सामन्याला सुरुवात होईल. प्रत्यक्ष आवाज तुम्हाला सुनील पवार यांचा ऐकायला मिळेल. धन्यवाद. स्पर्धा लाईव्ह आहे म्हणून मैदानामधील असलेला हा तुमचा सराव थोडासा बंद करायचा आहे. आपण मला वाटतं अल्ताफ आहे तालुका क्रिकेटमध्ये एक उत्कृष्ट क्रिकेटपटू आहे. खतरो के खिलाडी मोस्ट वेलकम. आपला मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. विनंती असेल व्यासपीठावर यायचे आपण. अनेक अनेक धन्यवाद. स्वीट वॉइस ऑफ भिवंडी मधला एक गोड आवाज आणि त्याचप्रकारे भादवड असो की टेमगरपाडा या विभागातून कॉमेंट्री पॅनलचे प्रमुख असतात असे आमचे मित्र संदेश पाटील, खूप खूप स्वागत आहे. तर सामन्याला सुरुवात होताना आपण पाहणार होता दुसऱ्या फेरीतली अतिशय महत्त्वपूर्ण लढत. एकीकडे पाहतोय आपण जवळपास चांगली कामगिरी करणारा आणि बऱ्याच दिवसापासून प्रभाकर अँड कंपनीचा असा मनाला दिलासा मिळाला असेल की आपण पहिल्या राऊंड जिंकलो रे बाबा. चेक अल्ताफ व्यासपीठावर यायचे आपण. वेलकम. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आपण व्यासपीठावरून मॅचचा आनंद घ्या. सामन्याला सुरुवात होईल. आणि मित्रांनो पुन्हा एकदा सांगू इच्छितो की पुढच्या वर्षी ही स्पर्धा भव्य नाईट स्पर्धा खेळली जाणार आहे अशी सूचना मिळते. यस, हे तर ओरिजिनल 40+ संघटनेच्या माध्यमातून झाकी आहे आणि पहिल्याच वर्ष हा अजून अवैध वर्ष बाकी आहे. म्हणूनच आत्तापासूनच जेएमबे टेमगरपाडा टीमच्या सर्व कमिटी मेंबरनी हे अनाऊन्स करायला लावलं की ही स्पर्धा पुढच्या वर्षी डे नाईटच्या स्वरूपात होईल. पण सध्या तरी पाहतो की आपण अतिशय चांगला देखणं आयोजन छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण भादवडच्या या ऐतिहासिक मैदानावर मी सर्वांचं तमाम क्रिकेट रसिकांचं स्वागत करते. सुनील पवार आणि खास आणि निंबोली या टीमचं अटूट नातं आहे. जर विचारलं आपण बऱ्याच दिवसापासून फर्स्ट असता मात्र सेकंडला एक संधी निर्माण झाली आणि प्रभाकर दादा आज तुमच्या मागे तुमचा लक्की व्यक्तिमत्व आलं आहे. गावाचे पोलीस पाटील म्हणजे तुमच्या संघाचा लक्की मॅन आहे. आणि दिनेश दादाचं आलं आगमन मैदानामध्ये आणि टीमनी बाजी मारली. त्या बात आहे. नंबर 1 टीमला पराभूत केलं एक मोठ्या धावसंख्येने. तुमचं कौतुक करावं लागेल. आमच्यासोबत निश्चित पाहतोय की आपण आज जर विचारलं आपण दर्शन नाईक आम्हाला सांगतात की नंबर 4 वर तर त्याचा स्वतःचा संघ आहे. पण मी दर्शन हे त्या साथीने उल्लेख करतोय की जेव्हा जेव्हा जेएमबे संघ टॉप 4मध्ये जातोय तर त्या टीमचं निश्चित विजेतेपद तो पटकावतोय. त्यानंतर सिनियर जुनागड टीमसोबत असं पाचारण घडलं आहे. तब्बल 4 वेळेस त्यांनी अंतिम फेरीत प्रवेश केला आणि तो संघ जिंकला आहे. 2 जेएमबे टेमगरपाडा, 2 दामणगाव आणि 2 पाहतोय की आपण बालाजी सरलीपाडा. अशा एकूण जर विचार केला आपण हे टॉप आघाडीचे संघ आहे. आणि निंबोली संघाने सुद्धा एक चषक जिंकलेला आहे. आणि आज मात्र जर सेमीमध्ये प्रवेश केला तर निश्चित रँकिंगमध्ये सुधारणा होईल. चला मुकेश नांदूरकर दादा आपण क्षेत्रक्षण लावून घ्या. चला विनंती असेल. टेंबोली टीम सुद्धा सज्ज होताना मुकेश नांदूरकर एक मोठं नाव टीममध्ये. दादा आपलं पण हार्दिक स्वागत आहे. आणि त्याचा लकी नंबरचा पहिला आपण 10 नंबर. यस, खूप चांगले एक व्यक्तिमत्व. सौरभ सध्याच्या वातावरणाचं पहिला पण खूप तापमान जास्त आहे. त्यासाठी आमचे पॅकर बनले संदेश पाटील वैसव भिवंडी. थंडीची सोय आपल्यासाठी तेच करणार आहे. आपण एका चांगला व्यक्तिमत्व संदेश पाटील आवाज ऐकतात पण कान मारतायत. तर आपण जाऊया मैदानाच्या आतमध्ये. एक अतिशय देखना अप्रतिम सामना पाहायला मिळणार आहे. दुसऱ्या फेरीतला अतिशय महत्त्वपूर्ण लढत आहे. तमाम क्रिकेट रसिकांचा परत जेएमबे
क्रीडा मंडळ टेमगरपाडा यांच्या माध्यमातून स्वागत आहे सर्वांचं. दुसऱ्या फेरीतला सामना आहे. नाणेफेकीचा कॉल जर पाहिला पण जे हनुमान टेंबोली टीमच्या बाजूने गेले. प्रथम सांगितलं आहे निंबोली संघाला की तुम्ही आ आणि आमच्या विरुद्ध बॅटिंग करा. आज जर विचार केला पण नंबर 1 संघ सुद्धा या स्पर्धेच्या बाहेर गेला आणि नंबर 2चा संघ जो उद्या खेळणार आहे पाहतो आपण नंबर 4 वरचा असलेला संघ सुद्धा बाहेर गेला आहे आणि नंबर 5 असलेला यस जुनादुर्गी संघ नंबर 1 वर रँक करतोय आणि सेकंड क्रमांक जर पाहिला पण आमचे स्कोरर आम्हाला खूप छान माहिती देताना पाहतोय आपण दामणगाव संघ बाहेर झालाय. क्रमांक 3 वर जो पाहतोय आपण सरवलीपाडा या टीमला उद्या ॲक्शनमध्ये पाहणार होता आपण आणि त्यानंतर मात्र पाहतोय 4 आणि 5 नंबरचे संघ सुद्धा या स्पर्धेच्या बाहेर गेलेले आहेत. म्हणजे एकूण आता मात्र एक नवीन चॅम्पियन पाहायला मिळेल की मात्र जे एक चषक ज्याने आपल्या नावावर केलेले आहे तो म्हणजे निंबोली संघ एक चांगलं भरारी घेऊन पुढे वाटचाल करेल की मात्र जर्मन टेंबोली संघाचं सुद्धा प्रदर्शन चांगलं आहे. याला म्हणतात झटमंगनी पडब्या. एका शब्दात आम्ही सांगितलं आणि त्याचं उत्तर आम्हाला मिळालं आहे. तर दोन्ही सलामीचे बॅटर खेळपट्टीवर पाहते आपण. चला दोन्ही टीमचे 12वे खेळाडू सुद्धा आमच्यासोबत जॉईन झालेले आहेत. पाहतोय आपण मनोहर पाहतोय आपण खेळपट्टीवर. आमच्यासोबत आमचे गुरुवर्य ठाणे जिल्ह्याचा खूप मोठं नाव मॅजिकल ऑफ मराठी वाईस डॉक्टर गवली सर जॉईन झाले. तर वेलकम डॉक्टर गवली सर, आपलं हार्दिक स्वागत आहे छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण भादोडच्या या मैदानावर जेएमबी चषक 2026 मध्ये. तर सामन्याला सुरुवात होताना पाहतोय आपण क्रमांकाचे षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सुरेश नांदुरकर. टेंबोली टीम जर पाहिल्या पण संपूर्ण नांदुरकर परिवार जास्तीत जास्त. हा सर, पहिल्याच बॉलवरती मात्र मोठा धमाका करण्याचा प्रयत्न होता. फटका फटलाय कव्हर पॉइंटला 100 डिस्मिस पाहायला मिळालं आणि पहिल्याच बॉलवरती मात्र विकेटचं पतन पाहतोय आपण. परतीचा प्रवास करताना टीमचे कॅप्टन मनोहर वापस जाताना पाहतोय आपण. सुरुवात करा पाहायला मिळाली आणि जो निर्णय घेतला होता तर मात्र तो योग्य ठरवलाय. बॉलरनी पहिल्या बॉलवरती विकेट प्राप्त करतोय. क्रमांक 3 वर नवीन बॅटर आता मात्र अनिल, ज्यांनी पहिल्या सामन्यात चांगली बॅटिंग केली होती. थोडंसं त्याला मात्र त्याचं प्रमोशन केलं नाही, बॅटिंग ऑर्डरमध्ये डिमोशन केलं. आता मात्र क्रमांक 3 वर जाताना पाहतोय. किमान तुम्हाला 50 आकडा पार करावा लागेल कारण की जनुमान टेंबोली टीमची बॅटिंग अटॅक सुद्धा खूप चांगलं पाहतोय आपण. अतिशय चांगलं मनमोहक वातावरण, अधूनमधून थंडगार वारे वातावरण आणि आता मात्र उन्हाचं सळ थोडंसं कमी झालं आहे कारण की घड्याळामध्ये जर पाहिला पण 3 वाजून 20 मिनिटाची वेळ झालेली आहे पाहतोय आपण. आणि कंटिन्यू 4 षटके सामने आहेत. खूप छान उपक्रम आहेत कारण की प्रत्येक सामने 4 षटके झाले तरच खऱ्या अर्थाने क्रिकेटमध्ये रंगत निर्माण होते. चांगला बॉल बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता. दुसरा बॉल पण अतिशय सुरेख हाताळला गेला. काय चांगला कमालीचा मारा करतोय सुरेश नांदुरकर हा गोलंदाज. अप्रतिम बॉलिंग अटॅक, अजून खातं उघडलं नाही. निंबोली टीमचं पण खातं उघडलं आहे गोलंदाजाने विकेटचं. जबरदस्त बॉलिंग अटॅक. क्षेत्ररक्षण पाहूया कशा प्रकारे लावलं गेलं. पॉईंट वर एक क्षेत्ररक्षक, त्यानंतर एक्स्ट्रा कव्हर, थर्ड मॅन, फाईन लेग, बॅकवर्ड स्कोर लेग.
हा बॉल मात्र परत टाकावा लागेल. लाईन चुकीची. पंच पुणे सर आमच्याकडे वळतील. इशारा करतायत अतिरिक्त धावेचा, अतिरिक्त बॉलचा आणि खातं उघडल्या गेला आता मात्र वाईटच्या स्वरूपात निंबोली टीमचं. आई वजेस रिपोर्ट निंबोली जर पाहिलं आपण उपाध्यक्ष प्रवीण गुळीदादाचा संघ आपण पाहतोय. 4 ते 5 टुर्नामेंटमध्ये टीमचं प्रदर्शन हवं तसं पाहायला मिळत नाहीये. यावेळेस पता फटका चांगला आहे. हवेत आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक धरून आलंय. झेल ड्रॉप झालंय आणि इथं मात्र फलंदाजाला आता परतीचा प्रवास करावा लागेल. अजून एक धक्का बसलाय. धावसंख्या जर पाहिली आपण 2 आहे आणि 2 गडी बाद. सुरुवात अतिशय खराब पाहतोय आपण निंबोली टीमच्या माध्यमातून आणि दुसरी इनिंग पाहतोय आपण बॅटर. यस, जर कुठल्याही टीमच्या खेळाडूने जेवण केलं नसेल, ज्या टीमचं आता आगमन झालं असेल त्यांना सुद्धा मी विनंती करतोय जेएमबी टीमगरपाडा टीमच्या माध्यमातून आणि कुठलेही प्रेक्षक जरी असेल तरी आपण जेवणाचा आनंद घ्यायचा आहे. आणि हे अन्नदान ज्यांनी केलेले पदे आपण दीपक देशमुख साहेब यांच्या माध्यमातून. मित्रांनो, अन्नदान, पाणीदान, रक्तदान आणि सर्वात महत्त्वाचं अजून एक दान म्हणजे मतदान, हे 4 दान करणं खूप मोठं योगदान लागतोय. आणि त्यानंतर पाहतो आपण रक्तदान सुद्धा. रक्तदान करा आपण, आपल्यामुळे कोणीतरी वाचू शकतोय. जेवणाची व्यवस्था पाहतोय आपण. जेवण जर कोणी करायचं राहिलं असेल तर आपण निसंकोचपणे व्यासपीठाच्या खाली आमची एक ऑलरेडी रूम आहे, तिथं मात्र सर्व खेळाडूंना, क्रिकेट रसिकांना जेवणाची सुविधा आहे. यावेळेस पाहता प्लेड ऑन. धक्का क्रमांक 3. दयनीय स्थिती म्हणता येईल निंबोली टीमची. इथून मात्र काय कमालीचं षटक हाताळलंय सुरेश नांदूरकर या बॉलरने. वा भाई वा, ग्रेट बॉलिंग अटॅक सध्या तरी पाहतोय आपण. धन्यवाद डीजे. ज्या प्रकारे ओरिजिनल 40+ संघटनेचे नियम आहेत की तुमचे जर 3 बॅटर 40+ झाले असतील तर आपण 1 बॉल किंवा 3 बॉल जरी झाला असेल तर षटक समाप्त करू शकताय. आणि इथं मात्र पाहतोय की आपण षटक संपलंय. पहिले षटकाच्या समाप्तीनंतर 3 बाद फक्त 2. आता मात्र या टीमचा तारणार खेळाडू पाहतोय आपण. संजयवर खूप मोठी जबाबदारी असेल. इथून आक्रमण करावं लागेल कारण की प्रतिस्पर्धी टीमची बॅटिंग खूप मजबूत आहे. पाहतोय आपण खास लाकिवलीच्या मैदानावर मुकेश नांदूरकर यांनी काय बॅटिंग केली होती पहिल्या सामन्यात. ग्रेट बॅटिंग केली होती. चला सराव थांबवायचे आणि लगेच सामन्याला सुरुवात करायची आहे. तर मित्रांनो, अजून खूप नाईटची आता मात्र स्पर्धा दस्तक देत आहेत. पाहतो आपण कमिंग सून लाकिवली गावामध्ये खूप मोठी स्पर्धा. ठाणे जिल्ह्याचे एकच मोठे पत्रकार राजेंद्र पाटील सर यांचा बिग शो पाहायला विसरू नका. ग्रामीण क्रिकेट एक गाव एक गट आणि मुंबई जिल्हा एक गाव एक गट संघ म्हणून या स्पर्धेमध्ये खेळणाऱ्या ज्या कुठल्याही टीमला जर भाग घ्यायचा असेल ग्रामीण एक गाव एक गटमधून तर आपण निश्चित सुनील पवार यांच्याकडे संपर्क साधू शकता. चांगला बॉल होता, टर्न केला. यावेळेस पाहतोय आपण ऑन साईडकडे एक धाव पुन्हा दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. डेंजर हँडकडे थ्रो जाईल पण इथं मात्र नकारतोय. फक्त आणि फक्त इथं मात्र एक सिंगल कंप्लीट केल्या जाईल. कारण की जे रूल आहेत दोन्ही बॅटरला मैदान खेळपट्टी सोडावं लागते तर तुम्ही धावची तर जर त्या टीमनी केलं नाही तर मात्र पेनल्टी लागू शकते. यास परत पण दोन्ही बॅटरला क्रीज सोडणं गरजेचं आहे. चांगली सुरुवात मुकेश नांदूरकर, एक चांगला मोठा ऑलराऊंडर या टीमचा पाहतोय आपण. राईट टाइमवर द विकेट. परत एकदा सज्ज होताना मुकेश मारा करण्यासाठी थोडीशी संघर्ष करताना निंबोली टीमचे बॅटर. आक्रमण करावं लागेल. 2 मोठे फटके येणं गरजेचं राहील तर तुम्ही 40 आकडा पार करू शकाल. या बॉलवरती मात्र असं वाटते की डोळे बंद करून फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता बॅटरने. आता मात्र निश्चित अजून एका चांगल्या षटकाची इथं मात्र सुरुवात पाहायला मिळते. मेन खेळाडू संजय तरी इथं मात्र बीट होतोय.
आमच्यासोबत जॉईन झालेले आहेत ओरिजिनल 40+ संघटनेचे सह खजिनदार आणि रिलायन्स पेट्रोल पंपचे प्रोप्रायटर भोलेनाथ पाटील. दादा स्वागत आहे आपलं. यावेळेस पात्र पाहतोय आपण हा परफेक्ट फिलिक्सचा फटका आहे. चेंडू जाईल सीमेरेषा वरतून षटकार. ऑपरेटरला आता मात्र संदेश पाटील यांच्याकडून करिष्ठ नाही केला 50 रुपयाचे बक्षीस आलंय. क्या बात आहे. वा आमचे संदेशांचे छोटे भाऊ दिसत आहेत. पाहतोय आपण भाचा आहे मामा भाजे की जोडी आहे. कमालीचा फटका होता. अशाच फटक्याची आवश्यकता असेल निंबोली टीमला. चांगला बॉल होता. पाहतोय आपण अतिशय वेगात एका जोडी धावी तर मात्र कंप्लीट करताना पाहतोय आपण. आता मात्र धावेचा वेग इथं मात्र तुम्हाला एष्ट्या उडवावं लागेल. बॅटर बाद झाले. इथं मात्र चौथा विकेट बाद होते. टीमची धावसंख्या जर पाहिली आपण धावपलकावर आता मात्र 8 धावा आहे फक्त. दुसरं षटक सुद्धा चांगलं आहे. आतापर्यंत किती बॉल झाले पाहतोय आपण. धावसंख्या 10 आहे. सॉरी नवीन बॅटर खेळपट्टीवर पाहतोय आपण. आता मात्र प्रशांत चांगली बॅटिंग करावी लागेल कारण की अतिशय क्लास बॉलिंग अटॅक जे हनुमान टेंबोली टीमचं पाहतोय आपण पूर्णपणे बांधून ठेवलंय. एक चांगल्या टीमच्या विरुद्ध देखणा असा बॉलिंग प्लॅन पाहतोय आपण. मुकेश नांदुरकर एक षटकार जरूर दिले पण चांगलं षटक हातावताना. फुल टॉसर ऑन रे पाहतोय. तिथं मात्र क्षेत्ररक्षक सज्ज आहे. थोडंसं फंबलिंग पाहायला मिळालं आणि परिणाम पाहतोय की फक्त आणि फक्त एका सिंगल. 2 षटकाची समाप्ती झाली आहे सौरभ आणि धावपलकावर फक्त धावा पाहतोय आपण. इथं मात्र 4 बाद. धावसंख्या 11 पाहतोय. छोटासा ब्रेक जाऊया. डीजे करणकडे ऐकूया संगीत. टप्पा थोडासा बाहेर वळण घेतोय आणि आता मात्र ही जर परिस्थिती राहिली तर 30चा आकडा सुद्धा निंबोली संघ पार करू शकणार नाहीये. अजून एक उडवलाय. यावेळेस पाहता जाईल चेंडू मिड विकेट आणि स्कुलेच्या वरतून प्रशांतच्या बॅटमधून आला हा षटकार.
करू या सामन्यामधून, पण चांगलं बॉलिंग अटॅक यावेळेस पाहता टप्पा आपल्यानंतर चेंडू बाहेर वळतोय. परत एकदा पाहतोय की आपण डोळे बंद करून फटका खेळण्याचा प्रयत्न, षटकार मारून त्यांचा डॉट बॉल घेण्यामध्ये त्या गोष्टीला अर्थ नसते. षटकार मारल्यानंतर डबल सिंगल येणं गरजेचं आहे. सज्ज होताना यावेळेस पाहता चांगला बॉल प्रश्न विचारलाय आणि हो सहमत आहे. पाचीच्या स्वरूपात आता मात्र परतीचा प्रवास करावा लागेल. धक्का बसलाय तो मोठा निमोली टीमला. मॅच बॉल आलेला आहे. चला लहान पोर आपण बॉल जेव्हा आणताना तेव्हा मात्र थोडा जीवाला जपा. प्रभाकर आलाय आणि पहिलाच बॉल घेतला मात्र डॉट. काय सुंदर प्रदर्शन पाहिलं आपण इथं. मात्र ज्या प्रकारे जनमाना टेंबुली टीमचं प्रदर्शन पाहतोय. धावसंख्या फक्त आणि फक्त 17 आहे आणि तिसरं षटक मला वाटते की कम्प्लीट होण्याच्या मार्गाकडे वाटचाल करताना शेवटचा बॉल असेल. एखादा मोठा फटका जर आला तर 40 आकडा संघाने जर पार केला तर चांगली धावसंख्या म्हणता येईल. पण कौतुक करावं लागेल टेंबुली टीमचा ज्या प्रकारे मारा करतोय प्रत्येक बॉलर. सज्ज होताना प्रत्येकदा राईट आर्म ओव्हर द विकेट. हा बॉल मात्र परत टाकावा लागेल. पाहतोय आपण टप्पापर्यंत खूपच चेंडू बाहेर वळतोय. वाईटचा इशारा आलाय. एका धावने टीमची धावसंख्या पाहतोय आपण 18. 7 मध्ये 3 मोठे जर फटके बाहेर मारले तर निश्चित एका चांगली धावसंख्या म्हणता येईल. पण जो निर्णय घेतला होता टेंबुली टीमच्या कॅप्टनने त्यावर मोहर लावताना प्रत्येक बॉलर्स. हा बॉल पाहतोय की आपण एकदा परत पाहतोय आपण निश्चित चांगला बॉल आणि इथं मात्र षटकाची समाप्ती पाहतोय आपण. 3 षटकाच्या समाप्तीनंतर जेवढे चेंडू आहेत तेवढ्या धावा. धावपलकावरती 18. लक्षात घ्यायचं आहे प्रत्येक संघाने की वाईट करिता, नो बॉल करिता, बिमर करिता एक एक रिव्यू आहे, पण मात्र 10 सेकंड मध्येच घ्यायचं आहे. आणि जर फलंदाज रनआउट असेल त्याकरिता पंचांसाठी देखील एक रिव्यू असेल तो त्यांनी देखील घ्यायचं आहे. शेवटचे षटक सोमनाथ आलंय. 6 मधून 3 तरी बाहेर फेकावं लागेल. पहिला हा फ्लिकचा पटका चांगला आहे. खाली क्षेत्र नाहीये. चांगलं क्षेत्रक्षण पाहायला मिळालं आणि फक्त आणि फक्त एका सिंगल या बॉलवरती कंप्लीट करेल बॅटर. धावसंख्या 19. चांगलं बॉलिंग अटॅक. चालू सामन्यातला विजयी संघ जो ठरेल तो मात्र कांबे स्पोर्ट कांबे टीमच्या विरुद्ध फाईट करेल. हा बॉल लाईन चुकीची आहे. पंचामृतच्याकडे वळतील. अतिरिक्त बॉल टाकावा लागेल. एक अतिरिक्त धाव मिळताना धावसंख्या आता मात्र जेमतेम 20 वर पोहोचलेली आहे. तरी पण मी तर म्हणे की खरा बॅटिंग निंबोली टीमच्या माध्यमातून जी अपेक्षा होती की खऱ्या अर्थानं चांगली बॅटिंग पाहायला मिळेल, पण उलट जनमान टेंबोली टीमची अतिशय अचूक टप्प्यावरची बॉलिंग अटॅक पाहिला. पण एका चांगला संघ म्हणून ज्याची ओळख आहे 6वी टुर्नामेंट त्यांची पाहतोय आपण. यावेळेस पाहता फटका चांगला आहे. एका कॉर्नरकडे एकाने पण चेंडू फरार सीमा रेषा पार आलाय हा चौकार.
चांगला फटका आता मात्र आलाय. प्रभाकरच्या बॅटमधूनच चांगली बॅटिंग करणं गरजेचं आहे, कारण की तुम्हाला 35 पर्यंत तरी मजल मारणं गरजेचं आहे जर तुम्हाला टफ फाईट करायची असेल. असं वाटलं होतं की जेव्हा धामणगाव टीमला या टीमने पराभूत केलं, एका चांगला खेळ दाखवेल, पण उलट या सामन्यात नाणेफेकीचा कौल गमावल्यानंतर मात्र प्रथम बॅटिंग करताना निराशजनक सुरुवात पाहायला मिळाली. यावंच मात्र मोठा प्रहार, उंची जास्त लांबी कमी, चेंडू खाली क्षेत्ररक्षक, आयुष्यमान भाऊचा आशीर्वाद मिळाले बॅटरला. जयेंद्रने ज्या प्रकारे झेल टिपण्याचं काम केलं असं वाटतं की कॅमेरामॅनला पोट देण्यासाठी खूप चांगलं, पण टीमसाठी हानिकारक. परफेक्ट माहिती असलेला खेळाडू आहे, पण आता मात्र बरेच वर्ष झाले त्याला, पण इथे मात्र 40+ माध्यमातून खेळताना पाहतोय आपण. टीमची धावसंख्या मात्र पुढे सरकते ती 25. येणारे इथून मात्र फक्त मला वाटते की 2 बॉलचा खेळ आहे की 3 बॉलचा खेळ बाकी आहे. यावर मात्र आक्रमण केलंय, उंच 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 आणि लांब लांब पल्ल्याचा षटकार आलाय. हेच आवश्यकता होती या बॅटरला. अजून एक धमाका, हा पण उडवलंय, चाललंय चाललंय, आमचे लालचंद तरेच्या शेताकडे चेंडूला पाठवलंय. ग्रेट शॉट. काय कमालीची 2 फटके एका की निश्चित. आता मात्र एक संभाजीनगर स्थितीकडे वाटचाल करताना धावसंख्या पहिले आपण 37. अजून एक चांगला फटका आहे, खाली क्षेत्र निवडलंय, अतिशय वेगा चेंडू थांबणार नाहीये, सीमा रेषा पार 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 आलाय. शेवटच्या बॉलवरती हा चौकार, आणि आता मात्र एक चांगली धावसंख्या पाहते. 41 धावा धावपलकावर त्यांनी 42 धावाचं आव्हान उभं केलंय. इथं मात्र सामना जिंकण्यासाठी पाहतोय आपण टेंबोली टीमला.
यानंतर चालू संपला विजेता संघ जो ठरेल तो कांबे स्पोर्ट कांबे टीमच्या विरुद्ध. पहिल्या वेळेस या टीमला पाहतो की आपण थर्ड राऊंडमध्ये, आणि जिथं आज मात्र लक फॅक्टर त्याच्यासोबत पाहतोय आपण. या स्पर्धेच्या माध्यमातून अजून एक चांगल्या व्यक्तिमत्वाचं मोलाचं योगदान मिळाले. ओरिजिनल 40+ संघटनेचे उपाध्यक्ष आणि पुंडास गावाचे एक अभिमान शिवसेना विभाग प्रमुख आदरणीय कैलास सिलारसाहेब यांच्याकडून जेएमबे चषकला त्यांच्या माध्यमातून एक मोठे योगदान मिळाले. खूप खूप धन्यवाद कैलास सिलारसाहेब. आपलं जेएमबे टीमच्या माध्यमातून मी आपलं हार्दिक अभिनंदन करतोय. आणि साहेबाला विनंती असेल की उद्या ठीक आपण 4 वाजता इथे मात्र उपस्थित राहायचं आहे. कैलास सिलारसाहेब यस, खास स्पेशल आमचे जेएमबे टीमचे सर्वेसर्वा पंडित दादा यांच्याकडून खास आपल्याला स्पेशल निवेदन आहे की दादा आपण उद्या ठीक आहे 4 वाजता हजर राहायचं आहे. आणि का चांगले व्यक्तिमत्व कैलास दादा, शिवसेना विभाग प्रमुख पाहतोय आपण. पहिल्या बॉलवरती पंच केलंय, सुपर फटका आहे. पाहतो आपण चेंडू जाईल सीमा रेषा पार. आलाय पहिल्या बॉलवरती हा चौकार. अतिशय क्लास फटका. थोडंसं उजाष्टीच्या बाहेरचा चेंडू होता. रूम होती, जागा बनवायचे काम पडल्याने जागेवरून हा फटका पंच केला होता. कव्हर पॉईंटच्या डोक्यावरतून चांगली सुरुवात मुकेश करतोय. चांगला फटका पाहतो एकदा परत. यावेळेस पात्र स्कोरलेकडे चेंडू ट्रॅव्हलिंग होतोय. एकच सिंगल मिळेल या बॉलवरती. टीमची धावसंख्या मात्र पुढे सरकताना ती 5 पाहतोय. पण चांगला हाय क्वालिटीचं बॉलिंग अटॅक करणं गरजेचं आहे, कारण की एवढी मोठी धावसंख्या नाही आहे. तब्बल 10.50ची सरासरी म्हणजे मामूली सरासरी आहे. आणि ती सरासरी जर तुम्हाला थांबवायची असेल तर तुम्हाला विकेट सातत्याने प्राप्त करावं लागेल. अनिल सज्ज होताना परत एकदा चांगला ऑलराऊंडर आहे पाहतोय आपण. विकेटची आवश्यकता असेल निंबोली टीमला, आपण जे हनुमान टेंबोली टीमला सामना जिंकायचा असेल तर मुकेश याला मात्र थांबणं गरजेचं आहे विकेटवर. पुढचा बॉल यावेळेस पाहता काय घडले पाहिजे. एका सिंगल इथे मात्र निश्चित येईल. या बॉलवरती 1 रन्स येते. धावसंख्या 6. आणि आज मनोहर गोळी पाहतोय आपण निंबोली टीमच्याकडून. असं वाटतं की जीतमधला सनी देओल आलाय की काय मैदानावर. मुकेश सज्ज होताना खेळण्यासाठी चांगले बॅटर आहेत मुकेश नांदुरकर. राईट आमवरती विकेट. पुढचा बॉल चांगला बॉलवरती कडक फटका. हुक केलंय. बॅकवर्ड स्कुलेच्या वरतून चेंडूला पाठवलंय. षटकार आलाय या बॉलवरती. आणि हुकचा फटका पहिला पण स्कोरलेच्या वरतून. धावसंख्या पाहतोय आपण आता मात्र 12. अजून एक चांगला फटका आहे. चेंडू थांबणार नाहीये. स्कोरलेकडे पहिल्या षटकामध्ये तुफानी बॅटिंगचं प्रदर्शन मुकेशच्या बॅटमधून. येणारा हा दुसरा चौकार आणि टीमची धावसंख्या आता मात्र 16. विकेट फलंदाज चपल होतो. बॅटिंगचं प्रदर्शन मी उल्लेख केला होता की किमान तुम्हाला 50 पेक्षा जास्त धावा बनवावा लागेल, कारण की टेंबोली संघ खूप चांगला संघ पाहतोय आपण. चांगला बॉल, चांगला परफेक्ट यॉर्कर चेंडू टाकला होता. बचत पद्धतीने चेंडूला पुश केलंय. षटकाची समाप्ती. पण पहिल्या षटकामध्ये जर विचार केला आपण खऱ्या अर्थाने धावा आल्या त्या धावपलकावरती तब्बल इथं मात्र पाहतोय आपण 16 धावा. बिनबाद चांगलं बॅटिंगचं प्रदर्शन, चांगली सुरुवात पाहतोय आपण. समीकरण आता मात्र सोपं राहिलंय टेंबोली टीमसाठी.
हा षटक मात्र निंबोली टीमसाठी चांगला हाताळावा लागेल. 6 पेक्षा जास्त धावा कमी खर्च करावा लागेल. 1 किंवा 2 विकेट या षटकामध्ये प्राप्त करावा लागेल. बॉलर आलाय इथे मात्र पाहतोय आपण निलेश राईट अमोर द विकेट. पुढचा बॉल चांगला बॉल आहे. बॅक टू द बॉल. इथं मात्र क्षेत्ररक्षण करता येणार नाहीये. 1 धाव इथं मात्र या बॉलवरती कंप्लीट केला जाईल. धावसंख्या 17 आणि होईल का कुठल्या टीमला खतरा हे पाहायचं आहे. 7 बॉलमध्ये 17 आल्या म्हणजे विजयाचं समीकरण सोपं करून टाकलंय मुकेश नांदुरकर यांनी. त्याच्या बॅटमधून 1 षटकार आणि 2 चौकार निघालेत. हा परत एकदा मोठा प्रहार हवेत आहे. माय गॉड, असे झेल तुम्हाला कन्व्हर्ट करणं गरजेचं आहे. जिथं विकेट होती तिथं मात्र चेंडू सीमा पार गेलाय आणि आता मात्र निश्चित वापसी करू शकणार नाहीये. इथून मात्र निंबोली संघ धावसंख्या पाहतोय आपण 21-21. पाहतोय पण की 8 बॉलमध्ये निम्मा पल्ला पार केलाय. 8च बॉलमध्ये चांगला फटका आहे. परत एकदा पाहतोय आपण कौ कॉर्नरकडे चेंडू ट्रॅव्हलिंग होते. तिथे मात्र प्रशांत सज्ज आहेत. फक्त या बॉलवरती एक सिंगल मिळेल. धावसंख्या 22. इथून मात्र 20 धावीची आवश्यकता आहे. मला वाटतं की 15 बॉल आणि सामना जिंकण्यासाठी इथून 20 धावीची आवश्यकता आहे. विकेट तुम्हाला प्राप्त करावं लागेल किंवा 30 षटक अतिशय चांगला हाताळावं लागेल. ड्राईव्ह केलंय. चांगला फटका आहे पण प्लेसमेंट चुकीची होती. कव्हरकडे थोडंसं फंबलिंग पाहायला मिळालं. निश्चित 1 धाव गेली तर मात्र कारण की मेन बॅटर तर स्लिप झालंय. मुकेश दुसरी धाव घेणार नाहीये आणि 1 धावने धावसंख्या 23. विकेट जर पडला असता तर कोची तिथं मात्र थोडंसं समीकरण अजून कठीण बनलं असतं. आणि क्रिकेटच्या पटलावर तुम्हाला काय पाहिजे, तुमचं क्षेत्ररक्षण किती क्वालिटीचं पाहतोय आपण. भारतीय टीमने काय झेल टिपले होते चांगले चांगले. हा फटका कडक आहे. आर के पाटील स्टँड मध्ये भिरकावलाय षटकार. आता मात्र असं म्हणावं लागले किती बॉल मध्ये मुकेश नांदुरकर सामना फिनिश करेल. सजीव होताना पाहतोय आपण. अजून एक आडव्या बॅटिंग फटका पाहतोय आपण. कौ कॉर्नरकडे चेंडू जातोय आणि इथं मात्र प्रशांतचं चांगला क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि त्यापूर्वी मात्र एक सिंगल आली या बॉलवरती. षटकाची समाप्ती 2 षटकामध्ये विजयाची पायाभरणी खूप मजबूत करताना चांगल्या स्थितीमध्ये. धावसंख्या जर पाहिली आपण धावफलकावर 30, फक्त 12 धावीची आवश्यकता आहे. 12 बॉलचा खेळ बाकी आहे. दोन्ही बॅटर खेळपट्टीवर सुरक्षित पाहतोय आपण आणि कांबे टीमचा संगणक आपण चला या टॉससाठी टॉस बॉक्समध्ये येऊन सज्ज राहायचं आहे. उमेश कांबे टीमचा संगणक आज खुश असेल कारण की या टीमने काय प्रदर्शन केलंय. टॉप क्रमांक 5 वर रँक करणारा टीमला मात्र 55 धावा असून सुद्धा त्या टीमला बाहेरचा रस्ता दाखवलाय. म्हणजे एकूण जर विचार केला तर कांबे टीमचं प्रदर्शन चांगलं राहिलं आणि आज त्यांना नशिबाची साथ सुद्धा मिळाली. लकी ड्रॉच्या मध्ये त्यांना बाय मिळालं आणि थेट या 3ऱ्या प्लेमध्ये या टीमने धडक मारली. 12 मध्ये 12चं सोपं समीकरण आहे पण क्रिकेटच्या पटलावर सोपं म्हणता येत नाहीये. बॉलर पाहतोय आपण प्रशांत गुळवी. मुकेश नांदुरकर किती वेळ खेळतोय. 2 षटकार आणि 2 चौकारांनी काय खेळी साकारतोय. ग्रेट बॅटिंगचं प्रदर्शन. हा या बॉलवरती मात्र मोठा प्रहार करायचा होता पण खऱ्या अर्थानं टायमिंग करता आला नाहीये. एकच सिंगल आली या बॉलवरती. 11 धावीची आवश्यकता. 11 बॉलचा खेळ अजून मात्र बाकी आहेत. थोडंसं रणनीती चुकीची वापरली. खऱ्या अर्थानं जर पाहिलं आपण दुसरं षटक मला वाटतं की संजयकडे द्यायचं होतं पण थोडंसं टीमच्या कॅप्टनने कुठं जरी मिस्टेक केलेला पाहिजे. त्या संधीचं सोनं केलंय टेंबोली टीमच्या बॅटरने. परत एकदा ऑफ ड्राईव्ह पाहतोय आपण. लॉंग ऑफकडे शतशक तैनात असेल.
एक एक धावेने आता मात्र आरामात विजयाकडे वाटचाल करणार आहे. टेंबोली संघ माहिती आहे की धोका घ्यायची काही आवश्यकता आहे. आपला क्लास दाखवणं एकेरी डबल धावेने धावपळ घालता ठेवायचे आणि विजयाकडे वाटचाल करायची आहे. हा ऑन ड्राईव्ह चांगला फटका पाहतोय आपण. क्षेत्रशक्ती तर मात्र सज्ज आहेत. यावेळेस पात्र हा पुलचा फटका झालाय सक्सेस. काऊ कॉर्नरच्या वरतून आलाय षटकार. 3 धावेची आवश्यकता आहे. वा 3 धावेची आवश्यकता आहे फक्त. या षटकामध्ये सामना फिनिश होईल काय? आणि हा बॉल मात्र परत टाकावा लागेल. 2 धावेची आवश्यकता आहे. कांबे टीमचा संघ नाही का आपण चला टॉस बॉक्समध्ये यायचंय. आणि याचबरोबर पाहतोय की आपण एक सिंगल आली आहे. सामना बरोबरीत झालाय. एका धावेची आवश्यकता आहे. अजून एका चेंडूची वाट बघावी लागेल. एक मोठा विजय पाहतोय आपण टेंबोली टीमचं तब्बल 10 विकेटने विजयाकडे वाटचाल करताना. आणि अजून 30 षटक प्रगतीपथावर म्हणजे 1 षटक आणि 10 विकेट राखून हा सामना चांगल्या टीमच्या विरुद्ध सहज खिशात घातलंय. विजय फटका हार्डलक प्रभाकर, हार्डलक प्रवीण गुळूसाहेब आणि